एखाद्या कारणावरून एखादा वाद झाला आणि तो वाद इतक्या विकोपाला जातो की आपण समोरच्याची निर्घृण हत्या करतो। बोललं जातं ना, राग हा माणसाचा खरा शत्रू आहे। खरंच आपण रागाच्या भरामध्ये कोणाचीही हत्या करतो। असाच एक धक्कादायक प्रकार शहापूरमध्ये घडला आहे। जुन्या वादातून एका 21 वर्षीय मुलाची क्रूरतेने हत्या केली आहे। शहापूर तालुक्यातील कासगाव जवळील पॉवर हाऊस वज्र प्रकल्पातील नदीपात्रात 26 मार्चला दुपारच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना दिसून आला। या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन जीवरक्षक पथकातील सदस्यांच्या सहकार्याने मृतदेह नदीपात्रातून काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला। त्यानंतर 21 वर्षीय बाळू वाघ ह्याची हत्या झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर येताच शहापूर पोलिसांनी तपास सुरू केला होता। मिळालेल्या माहितीनुसार मृतकासोबत जुना वाद आणि त्यातच हळदी कार्यक्रमात भेट झाल्याने रागातून हळदीतून येत असताना 21 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून हत्या करत त्याचा मृतदेह नदी पात्रात फेकल्याची घटना समोर आली आहे। ही घटना शहापूर तालुक्यातील कासगाव हद्दीत घडली आहे। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून 2 17 वर्षीय विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे। 21 वर्षीय बाळू वाघ असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे। दरम्यान दोन्ही 17 वर्षीय विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केलं असता त्यांची रवानगी भिवंडीतील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे। सदर तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे आणि पोलीस निरीक्षक शहापूर जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली SPI शिवकुमार जाधव यांच्या तपास पथकाने 24 तासांच्या आत ह्या घटनेचा छडा लावला आहे।